सभापती महोदय, पीक कर्ज वाटप करत असताना सुद्धा आपल्याला मला सांगायचंय की त्या ठिकाणी शेतकऱ्याला पीक कर्ज वाटपाचं टार्गेट त्या ठिकाणी जिल्हानिहाय दिलं जातं। सभापती महोदय, धाराशिव जिल्ह्यामध्ये साधारणतः 1500 कोटीचं टार्गेट त्या ठिकाणी खरीपाच्या पीक कर्जाचं दिलं गेलं, पण प्रत्यक्षात वाटप होताना फक्त 53% वाटप त्या ठिकाणी शेतकऱ्याला त्या ठिकाणी झालं। सभापती महोदय, मग शेतकऱ्यापुढे खासगी सावकाराकडे जाण्याशिवाय कुठला पर्याय त्या ठिकाणी शिल्लक राहतो? माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की त्या ठिकाणी राज्य सरकारनं सांगितलंय की शेतकऱ्याला पीक कर्ज वाटप करत असताना तुम्ही सिव्हिल बघू नका म्हणून सांगितले। सभापती महोदय, शेतकऱ्याचं त्या ठिकाणी सिव्हिल बघितल्याशिवाय कर्ज दिलं जात नाही। 4-4 महिने त्या ठिकाणी फाईल त्या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेत दाखल केलेले असतात। सभापती महोदय, 4-4 महिने त्याला पीक कर्ज दिलं जात नाही। RACCच्या नावाखाली सगळा खेळ चालू आहे। सभापती महोदय, माझी कळकळीची विनंती आहे, विजय मल्ल्या सभापती महोदय एवढं मोठं कर्ज बुडून त्या ठिकाणी पळून गेला, त्याचं कुणी काही केलं नाही। बिचारा शेतकरी 1 लाख 2 लाख 3 लाख त्या ठिकाणी कर्ज शेतीवर घेतोय। सभापती महोदय, त्या ठिकाणी ह्या सगळ्या अटी रद्द करून जे टार्गेट त्या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेला दिलंय ते टार्गेट राष्ट्रीयकृत बँकेने त्या ठिकाणी पूर्ण केलं पाहिजे, ही माझी कळकळीची विनंती आपल्या माध्यमातून केंद्र सरकारकडे आहे। धन्यवाद।